नमस्कार मित्रांनो, तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। खूप दिवसानंतर आज एक व्हिडिओ बनवत आहे। तर आज आम्ही चाललोय सिंहगडावर। सिंहगड माझ्यापासून अगदी जवळ आहे, माझ्या रूमपासून। तर आज मी पहिल्यांदाच जातोय। तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये सिंहगड पाहायला भेटणार आहे। तर मी बाईकने जाणार आहे आणि आता एक 10 मिनिटानंतर आम्ही निघणारच आहोत। सकाळचे वाजलेत 9। तर चला तर मग जाऊयात आता आपण सिंहगडावर। तर मित्रांनो, सकाळचे वातावरण आहे आणि सकाळचे आता वाजलेत 9:15 आणि पाऊस थोडा कमी झालेला आहे आणि उन्हाचे दर्शन झाले आहे खूप दिवसानंतर। आणि आता मी चाललेलो आहोत सिंहगडाच्या दिशेने। मी सध्या शिवनेमध्ये राहतो आणि इथून 20 किलोमीटर अंतरावर सिंहगड आहे आणि हे समोर दिसत आहे ते खडकवासला डॅम आहे, जे जाताना आम्हाला लागतं। मध्यंतरी खूप पाऊस पडला होता आणि खडकवासलामध्ये पाण्याची पातळीसुद्धा खूप वाढली होती। आणि आता आम्ही चाललेलो आहोत सरळ सिंहगडाच्या दिशेने आणि खूप सुंदर असं वातावरण आहे। खडकवासल्याच्या इथं सुद्धा खूप भारी वाटतं। एक निवांत वेळ काढून आपण येऊन बसू शकतो। आता आम्ही तिथून थोडंसं पुढे चाललोय। तर मित्रांनो, समोर बघू शकता, इथून आपल्याला सिंहगडाचे पहिले दर्शन होते। धुक्यांच्या ह्या अशा कापसामध्ये लपलेला असा आपल्याला सिंहगड दिसतोय, तो बघू शकता तुम्ही। आता ही झाडं आडवी आलेली आहेत, हे झाडांच्या पलीकडच्या बाजूला आहे। तुम्हाला मी दाखवतो, बघू शकता खूप सुंदर असा हा आपला सिंहगड एकदम कापसामध्ये लपल्यासारखा दिसत आहे। आणि इथे पण भातशेती केली जाते इथल्या जवळपासच्या गावांमध्ये। आणि आता आम्ही पुढे चाललेलो आहोत। जाताना तुम्हाला दोन्ही बाजूला खूप सारे असे हॉटेल्स पण पाहायला मिळतील, त्यामुळे जेवणाची काहीच अडचण नाही। तर मित्रांनो, आता आम्ही डाव्या साईडला वळणार आहोत। उजव्या साईडला जो रोड जातो तो पायवाटेकडे जातो। तर मित्रांनो, आता आम्ही गेटमधून आतमध्ये आलेलो आहोत। गेटचे इथं आपल्याकडून 50 रुपये घेतात, कारण की आपल्याला जर गाडीने वरती जायची असेल तर आपल्याला 50 रुपये पे करावे लागतात आणि पुढे जावं लागतं। आणि ज्यांना कुणाला जर पायवाटेने जायचं असेल तर ते जाऊ शकतात। पायवाट उजव्या साईडला आहे। मी जो रोड दाखवलेला आहे त्या रोडवरून सरळ पुढे गेल्यानंतर पायवाट येते, तिथून आपण सरळ गडावर जाऊ शकतो। आणि बघू शकता दोन्ही साईडला खूप सुंदर अशी झाडं आहेत आणि रोड पण खूप चांगला आहे। थोडंसं सावकाश जावं लागतं, कारण की चढ असल्यामुळे गाडी व्यवस्थित घ्यावी लागते। बघू शकता खूप सारी झाडं आहेत आणि सकाळचं वातावरण ही खूप छान आहे आणि मनाला खूप असं भारी वाटत आहे। एक पॉझिटिव्हिटी येत आहे, कारण की आम्ही पहिल्यांदाच चाललो आहे आणि खूप मस्त असा आमचा हा अनुभव आहे। तर आता आम्ही निम्म्या रस्त्याला येऊन पोचलोय आणि इथूनही गडाचे दर्शन होते, तुम्ही बघू शकता। आणि इथं सुद्धा एक चेकपोस्ट आहे, तिथून ही जे शिवापूरवरून येतात माणसे त्यांचे तिकीट कलेक्शन केलं जातं आणि त्यांना आतमध्ये सोडलं जातं। आता आम्ही काही वेळासाठी इथे थांबलोय। तर मित्रांनो, फायनली आम्ही गडावर येऊन पोहोचलोय आणि तुम्ही सर्वजण बघू शकता, सगळे ढग असे गडावर येऊन असे टेकल्यासारखे वाटत आहेत आणि संपूर्ण दरी दिसत आहे वरून आम्हाला। खूप पावसानंतर आज थोडंसं वातावरण छान झालेलं आहे, ऊन पण पडलेलं आहे आणि गडावरील हे विहंगमय दृश्य खूप भारी वाटत आहे, मनाला एक वेगळीच नवी चेतना देत आहे। तर आता आपण जाऊयात वरती। तर आता मी चाललेलो आहोत वरती गडाच्या। अशी पायवाट आहे, पायवाट म्हणण्यापेक्षा एक दगडी बांधकाम केलेली मजबूत अशी वाट आहे आणि त्याला असा कठडा पण आहे आणि ह्या पायऱ्या आहेत दगडी, त्या पायऱ्या चालत आता आम्ही पुढे चाललेलो आहोत गडाच्या दिशेने वरती। तर समोर लिहिलेलं आहे नो स्मोकिंग झोन, तर इथं कोणत्याही प्रकारची धूम्रपान करायचे नाही आपल्याला। सिंहगडाविषयी थोडक्यात सांगायचे झाले तर पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा सिंहगड हा किल्ला पुण्यातील एका सुप्रसिद्ध व लोकप्रिय किल्ला आहे। हा किल्ला हवेली तालुक्यातील डोंजे गावात आहे। हा किल्ला पुणे शहरापासून 35 ते 40 किलोमीटर अंतरावर असून तो 1290 मीटर उंचीवर आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा विश्वासू व शूर सरदार तानाजी मालुसरे यांचे याच ठिकाणी मुघल सत्तेशी युद्ध झाले। तानाजी मालुसरेंच्या मृत्यूची बातमी ऐकून छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, गड आला पण सिंह गेला। त्यानंतर त्यांनी कोंढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले। तर मित्रांनो, आता थोडे थोडे धुकेही पडत आहे आणि चिंब करणारा असा हा पाऊसही पडत आहे। वातावरण अगदी गार झालेले आहे आणि ह्याच धुक्यात हरवलेला आपला हा सिंहगड तुम्ही बघू शकता। वरून आपल्याला समोर दिसत आहे ते खडकवासला धरणाचे दर्शन होते, त्याचबरोबर डोंगर रांगासुद्धा आहेत आणि हा खालचा रस्ता दिसत आहे त्या रस्त्यानेच आम्ही आलेलो आहे गडावर।
समोरून जी गाडी जात आहे तिथून. किल्ल्यावरील वाढत्या पर्यटनामुळे पायथ्याशी असणाऱ्या गावातील स्थानिक लोक वरती किल्ल्यावरती येऊन विविध व्यवसाय करत आहेत. त्यामध्ये आता समोर बघत आहात ते काका कुल्फी विकत आहेत. त्याचबरोबर दही, ताक, झुणका भाकर असे विविध पदार्थ तुम्हाला किल्ल्यावर आल्यानंतर खायला मिळतील आणि ते सुद्धा उत्कृष्ट दर्जाचे असतात. आणि किल्ल्यावर माकडी भरपूर प्रमाणात आहेत. या माकडांना पर्यटक खाऊही घालतात. किल्ल्यावरून तुम्हाला असे छोटे मोठे धबधबे पाहायला भेटतील. जे छोटे झरे वगैरे आहेत ते वरून पडत असतात. आणि पावसाळ्यामध्ये खूप सुंदर वातावरण असते. त्यामुळे शक्यतो पावसाळा ज्यावेळी संपत असतो त्यावेळी आपण किल्ल्यावर गेलेलं खूप चांगलं, कारण की उन्हाळ्यामध्ये खूप गरमी असते आणि हिरवळ पण नसते. आता आम्ही वरती जाणार आहोत. ही अशी पायवाट आहे, ती पायवाट चढून आता थोडंसं वरती आलोय आणि वरून बघू शकता तुम्ही किल्ला दिसत आहे. खूप मोठा असा विस्तृत असा किल्ला आहे. फिरण्याची खूप ठिकाणं आहेत, त्यामुळे खूप वेळ लागतो असा फिरायला. जर व्यवस्थित फिरायचं असेल तर संपूर्ण दिवस आपला जातो. आणि बघू शकता वरून असे हे वातावरण आणि किल्ला खूप सुंदररित्या दिसत आहे. आणि पुढे दिसत आहे ती खूप जुनी अशी तोफ आहे. आणि समोरून दिसत आहे तो आपला सिंहगड. वरती खूप वारं सुटलेलं आहे आणि थोडासा पाऊस पण चालू झालेला आहे. आणि आता समोर दिसत आहे तो टिळक बंगला आहे. आणि एका बाजूला आता आम्ही पुढे जात आहोत. आणि किल्ल्याच्या वरती तुम्हाला हे असे पदार्थ खायला मिळतील. त्याच्यामध्ये स्वीट कॉर्न वगैरे बघू शकता. थंड वातावरणात ही मक्याची कणसं खाण्याची मजा काय वेगळीच. आणि आता आम्ही तानाजी कड्यावर आहे. म्हणजे ते तानाजी मालुसरे यांनी हा कडा सर केला होता असं म्हणलं जातं. आणि धुकं येत आहे या कड्यातून वरती आणि खूप वारंही सुटलेलं आहे. आणि समोर दिसत आहे ते छत्रपती राजाराम महाराजांचे स्मारक आहे. बघू शकता तिथं राजाराम महाराजांची समाधी आहे. आणि त्याच्याच बाजूला हे छोटेसे शेततळे आहे. तर आता खूप उशीर झाला, आम्ही नाश्ता करून आलो होतो, त्याच्यामुळे आता आम्हाला काहीतरी खायला जायचं आहे. आणि ही आता गरम गरम झुणका भाकर आहे, जी तुम्हाला फक्त सिंहगडावरच भेटेल. आणि ती ही 50 रुपयांमध्ये. आणि आता आपण जात आहोत नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मारकाकडे. शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचे विश्वासू सरदार आणि बालमित्र तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळ्यांनी हा किल्ला एका चढाई दरम्यान जिंकला होता. या लढाईत तानाजींना वीरमरण आले. त्यांचे इथे स्मारक उभारण्यात आले आहे. हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला आणि महाराष्ट्रात असा एकच राजा शिवछत्रपती शिवाजी राजा होऊन गेला. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. बोला छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज के जय. छत्रपती संभाजी महाराज के जय. छत्रपती तानाजी मालुसरे महाराज के जय. सूर्याजीने दोर कापला. 60 मावळे परतीला लागलेले पहाड झाली होती आणि पहाटीच्या चांदण्यामध्ये सूर्याजी म्हणतो मावळे का पळतायत. 60 मावळा परतीला दोरानं लपटलेला परतीला लागलेला सूर्याजी म्हणतो अरे बिजड्यांनो तुमचा बाप रक्ताच्या थवड्यात मरून पडलाय. मी परतीची दोर केव्हाच कापून टाकले गेले. 60 मावळे गेले. सूर्याजीने जाऊन कल्याण रोगा उखडला आणि शेलार मामाला सूचना दिली की मामा तुम्ही सैनिक होऊन त्यांनी कावा करून शेलार मामाने 200 मावळे घेतले आणि त्या कल्याण रोजाने एकच शक्ती निर्माण केली आणि सूर्याजीने घोषणा शेलार. तानाजी मालुसरे यांच्या स्मारकाच्या अगदी समोर ही देवटाकी आहे.
जिथे पिण्याचे पाणी जतन केलेले आहे. किल्ल्यावर आमचा संपूर्ण दिवस कसा गेला आम्हाला कळला सुद्धा नाही. किल्ल्यावरून जाऊच वाटत नव्हते, पण निघावं तर लागणारच ना. तर मित्रांनो, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. मित्रांनो, भेटूया आता आपण एका नवीन व्हिडिओमध्ये.